Welcome in today's video, dear students. In the last video, we have learned noun. Actually, we started our English grammar with parts of speech. You know, there are 8 parts of speech, and in the last video, we have focused on noun. Now, in today's video, we are going to learn what is called a pronoun. Pronoun म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय हे in today's video we are going to learn. There are many types of pronouns. So first of all, try to understand what is called a pronoun. Pronoun म्हणजे सर्वनाम. त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या आपल्याला अशी करता येईल साध्या शब्दांमध्ये. A word which is used in place of a noun is called a pronoun. एखाद्या नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. बघा, बोलण्यामध्ये इन अवर डे टू डे टॉक, इन अवर कम्युनिकेटिव्ह ऑर रिटन इंग्लिश, वी डोंट यूज द सेम नाउन ऑर प्रॉपर नाउन अगेन अँड अगेन. इन प्लेस ऑफ दॅट नाउन वी यूज अनदर वर्ड. दॅट अनदर वर्ड इज कॉल्ड ऑर कन्सिडर्ड ए प्रोनाउन. नामाच्या ऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्यालाच सर्वनाम असे म्हणतात. बघा, आता सर्वनामाचे 4 प्रकार आहेत. मुख्य करून 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीलाच आहे पर्सनल प्रोनाउन, अतिशय महत्त्वाचा. व्यक्तिवाचक किंवा पुरुषवाचक सर्वनाम. बघा, बोलण्यामध्ये आपण 3 पुरुषांचा वापर करत असतो. दो इट मे बी इन इंग्लिश और मराठी. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. दे आर इन सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. त्यांचे एकवचन आणि अनेकवचन पण आहेत. ते कसे ते आपण नंतर बघू. नंतर आपला दुसरा प्रकारचं जे सर्वनाम आहे ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम. जेव्हा आपल्याला काही वस्तू निर्देशित करायच्या असतात, व्हेन वी वॉन्ट टू शो सम थिंग्स, वी हॅव टू यूज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. दर्शक सर्वनाम आपल्याला वापरावे लागतात. काही वस्तू आपल्या जवळ असतात, काही दूर असतात. सम थिंग्स आर नियरर, सम आर फार्दर, सम आर सिंग्युलर, सम आर प्लुरल. सो फॉर शोइंग सच थिंग्स or indicating such things, we have to use demonstrative pronouns. We'll learn in detail in today's video. Now, the third pronoun is interrogative pronoun. प्रश्नार्थक सर्वनाम. बघा, आपण बोलण्यामध्ये in our communicative English or written English, we have to ask same questions. If there is a dialogue between or conversation between two persons, so they have to ask some questions to each other. While asking such questions, some words they have to use. They are called interrogative pronouns. प्रश्न विचारण्यासाठी काही शब्दांचा वापर केला जातो, त्यांनाच आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स असे म्हणू. नंतर आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, स्वात्मदर्शक सर्वनाम. आता हे स्वात्मदर्शक सर्वनाम काय आहे? जेव्हा एखाद्याने केलेल्या क्रियेचा परिणाम हा त्याच्यावरच होतो किंवा ती क्रिया तो स्वतःसाठीच करतो. व्हेन द सब्जेक्ट ऑर डुअर डज द ॲक्शन ऑर थिंग फॉर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ ऑर देमसेल्फ, देन दॅट कॅन बी कॉल्ड ऑर कन्सिडर ॲज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. मराठीमध्ये आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या क्रियेचा परिणाम जेव्हा कर्त्यावरच होतो तेव्हा स्वात्मदर्शक सर्वनाम म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर केला जातो. नाव वी आर गोइंग टू लर्न प्रोनाउन्स इन डिटेल्स. प्रोनाउन्स सर्वांना कळालं. नाव लेट्स गो अहेड. पर्सनल प्रोनाउन. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे प्रोनाउनचा पर्सनल प्रोनाउन, अतिशय महत्त्वाचा. व्यक्तिवाचक सर्वनाम किंवा पुरुषवाचक सर्वनाम, यांना पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा म्हटलं जातं. बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन, सिंग्युलर अँड प्लुरल. याच्यामध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष.
एकवचन आणि अनेकवचन. सिंग्युलर नंबर एकवचन, प्लुरल अनेकवचन. बघा प्रथम पुरुष कोण आहे? आय. आय म्हणजे मी. आणि त्याचं अनेकवचन काय? वी. वी म्हणजे आम्ही. बघा प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर इज आय, फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर इज वी. आय म्हणजे मी. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा आय कधीही कुठेही आला तरी कॅपिटलमध्येच लिहायचा. दो इट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, in the middle of the sentence or at the end of the sentence, it must always be written in capital I, first person singular number. दुसरा द्वितीय पुरुष आहे यू. बघा आता द्वितीय पुरुष यू स्पेलिंग YOU आहे. यू म्हणजे तू आणि त्याचं अनेक वचन आहे यू म्हणजे तुम्ही. बघा सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर इज यू म्हणजे तू आणि सेकंड पर्सन प्लुरल नंबर इज यू म्हणजे तुम्ही. बघा द स्पेलिंग इज सेम बट द मीनिंग डिफर्स अकॉर्डिंग टू द यूज ऑफ दिस पर्सनल प्रोनाउन्स. सपोज आय से यू, आय आस्क यू or inform you, you are a good student. So you are a good student, whether it is singular or plural, it is singular. You are a good student. But now I am going to change my sentence. You are good students. आता इथे बघा यू म्हणजे तू आहे का? नव्हे. इथे यू म्हणजे काय? तुम्ही. यू म्हणजे तू. यू आर ए गुड स्टुडंट. तू चांगला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेस. यू आर गुड स्टुडंट्स. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात. तुम्ही. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. आता बघा थर्ड पर्सन जो तृतीय पुरुष आहे आपला. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर इज ही, शी अँड इट. it. Be careful while using these third person singular number personal pronouns. They are very useful, very useful especially in present tense. Some special things are made for them. I am going to explain, but before that let's complete this third person singular and plural number. Third person singular number is he, she, it. ही म्हणजे तो, she म्हणजे ती, it म्हणजे ते. आणि याचं अनेक वचन आहे दे म्हणजे ते, त्या, ती. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर ही, शी, इट. तो, ती, ते. आणि त्याचं अनेक वचन आहे प्लुरल फॉर्म इज दे म्हणजे ते, त्या, ती. बघा आता आपण पर्सनल प्रोनाउन शिकलो. त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर अँड प्लुरल. इज दॅट क्लिअर टू ऑल? नाउ related to these personal pronouns, some cases or some pronouns are also there. This different chart is specially made for the students better understanding. All these cases or pronouns are very important. बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर पर्सनल प्रोनाउन कोण आहे? आय. या आयची द्वितीय विभक्ती आहे एक्युसिटिव्ह केस. याची नॉमिनेटिव्ह केस आहे आय. एक्युसिटिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती. नॉमिनेटिव्ह केस प्रथमा विभक्ती. एक्युसिटिव्ह केस द्वितीय विभक्ती. पजेसिव्ह केस म्हणजे जिथे मालकी दाखवतो. आणि रिफ्लेक्सिव्ह केस म्हणजे स्वात्मदर्शक सर्वनाम. तर असे याचे प्रकार आहेत. बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आय, त्याची द्वितीय विभक्ती आहे मी. मी. आय म्हणजे मी मराठीमध्ये. आणि मी इंग्रजीमध्ये माझ्याकडून माझ्याद्वारे. बघा आय म्हणजे मी म्हणजे माझ्याकडून माझ्याद्वारे. माईन पॉझिटिव्ह केस शोईंग सम पजेशन, कुठेतरी मालकी दाखवतो. माय, दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. धिस बुक इज माईन, याचाही अर्थ तोच आहे, हे माझे पुस्तक आहे. बट देअर इज स्टाईल to use different types of possessive pronoun, possessive case or possessive pronouns. माय म्हणजे माझा, माझी, माझे. माईन म्हणजे माझा, माझी, माझे. याची रिफ्लेक्सिव्ह केस आहे मायसेल्फ, माझ्याकडून, माझ्याद्वारे. मी स्वतः.
मी स्वतः असा त्याचा अर्थ होतो. आय ब्रिंग दिस बुक माय सेल्फ, हे पुस्तक मी स्वतःच आणले. तर बघा, आय, मी, माय, माइन, माय सेल्फ. नॉमिनेटिव्ह केस, एक्युजेटिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, रिफ्लेक्सिव्ह केस. दे आर ऑल्सो कॉल्ड प्रोनाउन्स. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती, एक्युजेटिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती. याच्यामधला दुसरा बघा, तो आहे वी. फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर. प्रथम पुरुष अनेक वचन सर्वनाम कुठलं आहे? ते आहे वी. वी म्हणजे आम्ही. त्याची एक्युजेटिव्ह केस आहे अस. वी म्हणजे आम्ही, अस आमच्याकडून, आमच्याद्वारे. याचीच पॉझिटिव्ह केस आहे अवर, अवर्स. समजलं ना? अवर, अवर्स. जसं माय आणि माइन आहे तसं अवर आणि अवर्स आहे. आणि याची पॉझिटिव्ह केस आहे अवर, अवर्स. रिफ्लेक्सिव्ह केस जर आपण बघितली तर अवर सेल्स. काय? अवर सेल्स. बघा, पहिले आपण जे बघितलं सिंग्युलरमध्ये हे होतं माय सेल्फ. अँड नाव वी आर इन प्लुरल, इट चेंजेस. सेल्फ चेंजेस इंटू सेल्स. इफ देर इज सिंग्युलर फॉर्म, एक वचन असेल सेल्फ. इफ देर इज प्लुरल फॉर्म, cells, ACLVES. So the first person plural number is we and its cases are we, us, our, ours, ourselves. Now second person singular number, that is you. You म्हणजे काय? तू. आणि यू म्हणजे अनेक वचन तुम्ही. सिंग्युलर बघू आपण, एक वचन बघू. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुझ्याकडून, तुझ्याद्वारे. युअर तुझा, तुझी, तुझे. युअर्स तुझा, तुझी, तुझे. युअर सेल्फ, रिफ्लेक्सिव्ह केस. यू कॅन सी ऑन द स्क्रीन. वन चार्ट इज गिवन. इन दॅट चार्ट एव्हरीथिंग इज मेन्शन. आय एम जस्ट एक्सप्लेनिंग इट. यू, यू, युअर, युअर, युअर सेल्फ. याचंच अनेक वचन प्लुरल फॉर्म आपल्याला बघता येईल. यू, यू, यू म्हणजे तुम्ही. यू तुमच्याकडून, तुमच्याद्वारे. युअर, युअर्स तुमचा, तुमची, तुमचे. युअर सेल्स तुम्ही स्वतः. नेक्स्ट ही, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. ही, ही म्हणजे तो, एक्युजेटिव्ह केस आहे हिम, त्याच्याकडून, त्याच्याद्वारे. पॉझेसिव्ह केस हिज. आता बघा, वरचे जर आपण रिफ्लेक्सिव्ह केसेस बघितल्या तर त्याच्यामध्ये काय झालं की पॉझिटिव्ह केसला सेल्फ किंवा सेल्स लागलं, परंतु हिच्या बाबतीत वेगळं आहे थोडं. ते कसं ते बघा. ही, हिम, हिज. हिम सेल्फ, हिज सेल्फ झालं का? नाही, हिम सेल्फ. बघा, ही, हिम, हिज, हिम सेल्फ. पुढे आहे शी, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. शी, शी म्हणजे ती. हर तिच्याकडून, तिच्याद्वारे. आणि शी मध्ये एक गंमत बघा काय आहे की तिची पॉझिटिव्ह केस सुद्धा हरच आहे. एक्युजेटिव्ह केस हर, पॉझिटिव्ह केस हर. शी, हर, हर, हर सेल्फ. शी म्हणजे ती, हर म्हणजे तिच्याकडून, तिच्याद्वारे. आणि दुसरा हर, पॉझिटिव्ह केस हर, तिचा, तिची, तिचे. आणि हर सेल्फ म्हणजे ती स्वतः. नेक्स्ट IT, इट. इट नॉमिनेटिव्ह केस आहे इट, एक्युजेटिव्ह केस आहे इट, त्याच्याकडून, त्याच्याद्वारे. पॉझिटिव्ह केस काय? इट्स, ITS. नो apostrophe is there. You can see if there is apostrophe on the head of T, so it is not its, it is it is. It can be told, but its full form is IT, it, IS, is, it is. If there is no apostrophe, then it is the possessive case of it. आणि याची रिफ्लेक्सिव्ह केस आहे itself, ते स्वतः. बघा, आता आपण सर्व बघितलं. आता सर्वात शेवटी आपण बघत आहोत दे या सर्वनामाची सर्व केसेस किंवा प्रोनाउन्स. तर दे म्हणजे ते, त्या, ती. ही, शी, इटचं अनेक वचन आहे दे, थर्ड पर्सन प्लुरल नंबर. दे, तृतीय पुरुष अनेक वचन आहे दे. याची नॉमिनेटिव्ह केस आहे दे. याची एक्युजेटिव्ह केस आहे देम. देम म्हणजे त्यांच्याकडून,
त्यांच्याद्वारे. आणि यांची पॉझिटिव्ह केस आहे देअर. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. ठीक आहे ना. THEIR स्पेलिंगकडे लक्ष द्या. आणि याची रिफ्लेक्सिव्ह केस आहे देमसेल्व्स, ते स्वतः. बघा आता आय, मी, माय, माइन, मायसेल्फ. वी, अस, अवर, अवर्स, अवरसेल्व्स. यू, युअर, युअर्स, युअरसेल्फ. You, your, yours, yourselves. He, him, his, himself. She, her, herself. It, its, itself. And they, them, their. THEIR. Their म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे आणि themselves. So dear students, these are all about the personal pronouns. After learning personal pronouns, we are going to learn what is called demonstrative pronouns. At the beginning of this video, we focus on four pronouns, that is personal pronouns, demonstrative pronouns, reflexive pronouns, and interrogative pronouns. Though the sequence may be any, but we have to keep in mind that these four pronouns are very important. As the personal pronoun, there are some demonstrative pronouns. They are दर्शक सर्वनाम. त्यांना आपण म्हणू दर्शक सर्वनाम. समटाइम्स कधी कधी बघा आपल्याला काही जवळच्या वस्तू, काही लांबच्या वस्तू दाखवायच्या असतात, दर्शवायच्या असतात. काही एकवचन असतात, काही अनेकवचन असतात. तर अशा व्यक्ती, वस्तू किंवा आणखी काही गोष्टी दाखवण्यासाठी ज्या काही सर्वनामांचा वापर केला जातो, दे आर कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्यांनाच आपण दर्शक सर्वनाम असे म्हणूयात. त्याच्यामध्ये बघा दर्शक सर्वनामामध्ये सिंग्युलर आणि प्ल्युरल असे आहेत. सिंग्युलर म्हणजे एकवचन. तर सिंग्युलर एकवचनी दर्शक सर्वनाम कुठले आहेत? धिस, दॅट. बघा धिस, THIS, धिस. धिस म्हणजे हा, ही, हे. जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला धिसचा उपयोग करावा लागतो. THIS, धिस. धिस इज अ पेन, धिस इज अ बुक, एटसेट्रा. अशा प्रकारे. आणि दूरची जर एक वस्तू दाखवायची असेल आपल्याला तर दॅटचा उपयोग करावा लागतो. बघा दर्शक सर्वनाम, दाखविणारे सर्वनाम आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. धिस म्हणजे हा, ही, हे. आणि दॅट म्हणजे तो, ती, ते. लांबची एक वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला तो, ती, ते म्हणजे दॅट. दॅट इज अ ट्री, दॅट इज अ बस आपण असं म्हणू शकू. लांबची एक वस्तू दाखवण्यासाठी दॅट, जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी धिस. आता बघा इफ देअर द नंबर चेंजेस, जर त्याचं अनेकवचन झालं तर धिसचं अनेकवचन आहे दीज. जवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी आपण दीज, THESE, दीज या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच दर्शक सर्वनामाचा वापर करतो किंवा करायला पाहिजे. दीज, दीज आर बुक्स, दीज आर पेन्स. अशा प्रकारे दीज म्हणजे हे, ह्या, ही. जवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दीज, हे, ह्या, ही. आणि आता लांबच्या किंवा दूरच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दोज. इफ यू वॉन्ट टू इंडिकेट the number, the things which are in plural but away from you, then you will have to use the demonstrative pronoun, that is those. लांबच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी those, THOSE. those म्हणजे ते, त्या, ती. those are trees, those are buses, etc. तर अशा प्रकारे आपल्याला जवळच्या एक आणि अनेक, लांबच्या एक आणि अनेक वस्तू दाखवण्यासाठी अशा दर्शक सर्वनामाचा वापर करावा लागतो. तर ते आहेत सिंग्युलरमध्ये धिस, दॅट. जवळची एक वस्तू धिस, लांबची एक वस्तू दॅट. प्लुरलमध्ये जवळच्या अनेक वस्तू दीज, लांबच्या अनेक वस्तू दोज. नाव देअर आर टू अनदर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. दे आर हिअर, HERE, हिअर, आणि THERE, देअर. बघा while learning English we should be very cautious or careful. Here बघा this is what
you look at the spelling HERE here and HERE here म्हणजे येथे आणि HEAR हिअर म्हणजे ऐकणे. मग HAIR हेअर, HEIR हायर, HIRE हायर असे अनेक शब्द आहेत. सो बी व्हेरी केअरफुल अबाउट द स्पेलिंग. हिअर, हिअर जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी किंवा अनेक वस्तू दाखवण्यासाठी हिअर. हिअर इज अ बुक, हिअर आर फ्लावर्स, जवळची एक किंवा अनेक. आणि देअर, THERE, देअर म्हणजे लांबची एक किंवा अनेक वस्तू दाखवण्यासाठी देअर. देअर इज अ ट्री, देअर आर बसेस. डू यू अंडरस्टँड? बघा, याचा वापर खूप काळजीपूर्वक करायचा आहे, न चुकता, कुठलीही चूक होऊ द्यायची नाही. THERE देअर, this word has different functions. Here it is acting like demonstrative pronouns. THERE there. But if you want to construct a thing, a sentence, if you want to construct a sentence, you have to use this word, that is there. Suppose you want to say की आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत, तो you will have to say there are 7 days in a week. And if you want to say आकाशामध्ये खूप तारे आहेत, तर तुम्ही म्हणू शकाल there are many stars in the sky. There is a bag on the table. म्हणजे अशा प्रकारचे एक किंवा अनेक वचन वस्तू दाखवण्यासाठी देअरचा वापर आपल्याला करता येतो. मग या वाक्यामध्ये हे इट इज नॉट ॲक्टिंग ॲज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. इट इज जस्ट प्लेइंग द रोल टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स, विदाउट विच द कन्स्ट्रक्शन इज नॉट पॉसिबल, और विदाउट विच द सेंटेन्स विल बी मिनिंगलेस. देअर आर मेनी स्टार्स इन द स्काय, आकाशामध्ये पुष्कळ तारे आहेत. देअर आर 7 days इन अ वीक, एका आठवड्यामध्ये 7 दिवस आहे. देअर इज मच वॉटर इन द लेक, तलावामध्ये किंवा तळ्यामध्ये पुष्कळ पाणी आहे. म्हणजे एक वचन अनेक वचन काही असू द्या. देअर इज अ बुक ऑन द टेबल, मेजवर किंवा टेबलवर पुस्तक आहे. तर अशा प्रकारे हिअर आणि देअर यांचा वापर आपल्याला करायचा आहे. नाव दिस इज just about demonstrative pronouns. Now we are going to learn the next pronoun, that is interrogative pronoun. आता हे तिसऱ्या प्रकारचं जे प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे, हे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन आहे. बघा, while talking or while communicating in English or in Marathi, we have to form some questions. आपल्याला परस्पर चर्चा करताना, if there is a dialogue or conversation between two persons, we have to ask some questions. आणि हे प्रश्न कसे तयार करायचे आहे त्याची एक कला आहे. if you are able to form questions, then you can talk very good in English. But for how to form questions, प्रश्न कसे तयार करायचे, तर हे तयार करण्यासाठी काही इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. बघा, एक्झाम्पल्स दिलेले आपल्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला बघता येईल. व्हाय, WHY, व्हाय म्हणजे का बरं. व्हॉट म्हणजे काय. व्हेन केव्हा. व्हेअर कोठे. हुम कुणाला. हुज कुणाचे. हू म्हणजे कोण. विच म्हणजे कोणते. आणि हाऊ म्हणजे कसे, इत्यादी ॲटसेट्रा. देअर आर सम examples of interrogative pronouns. यांना they are also called interrogative adjectives. They are connector also. In complex sentence, they connect two sentences. They are called coordinators or connective. तर हे interrogative pronouns वापरून आपल्याला प्रश्न तयार करून बघायचे आहेत. You can try at your home. At least form one question on each and every interrogative pronoun which is given on your screen. If you are able to form such questions, you can use very good English. So after interrogative pronouns, we are going to learn the another pronoun, that is reflexive pronoun. यालाच म्हणतात स्वात्मदर्शक सर्वनाम. Actually, while learning personal pronouns, व्यक्तिवाचक सर्वनाम शिकताना आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बघितलेले आहे, त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह केसेस
किंवा रिफ्लेक्सिव्ह केस असं नाव दिलेलं आहे. इफ यू रिकॉल द टेबल ऑर द चार्ट आय, मी, माय, माइन, माय सेल्फ, then you can quite understand what is called reflexive pronoun, स्वत्वदर्शक सर्वनाम. एक्झाम्पल्स आहेत माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, आवर सेल्फ्स आम्ही स्वतः, युअर सेल्फ तू स्वतः, युअर सेल्फ्स तुम्ही स्वतः, हिम सेल्फ तो स्वतः, हर सेल्फ ती स्वतः, इट सेल्फ ते स्वतः आणि देम सेल्व्स म्हणजे ते त्या ती स्वतः. नाव we have completed the topic pronouns. Actually we started with parts of speech. In the previous video we focused on noun म्हणजे नाम. In this video we have learned what is called pronouns. There are 4 types of pronouns mainly. They are personal pronoun, demonstrative pronoun, interrogative pronoun and reflexive pronoun. Now we are going to learn what is called a verb in the next video. Till then, take care of your health and studies. Keep social distancing. Thank you.